पन्हाळा तालुक्यातील कोडोली मंडल कार्यक्षेत्रातील एका व्यक्तीनं जमीन खरेदी केली होती. या जमिनीचा सातबारा नोंद करण्यासाठी संबंधित व्यक्तीनं मंडल कार्यालयामध्ये संपर्क साधला होता. या कामासाठी मंडल अधिकारी अभिजित पवार यानं त्याचा पंटर रणजित पाटील याच्यामार्फत 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडे अंती 15,000 रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. या संदर्भात संबंधित व्यक्तीनं 12 डिसेंबर 2023 रोजी अँटी करप्शनशी संपर्क साधून तक्रार केली होती. अँटी करप्शननं या संदर्भात चौकशी केल्यानंतर यामध्ये मंडल अधिकारी अभिजित पवार यानं रणजित आनंदराव पाटील या पंटरच्या माध्यमातून लाच मागितल्याचं स्पष्ट झालंय. या संदर्भात अँटी करप्शननं कोडोली पोलीस ठाण्यात मंडल अधिकारी अभिजित पवार याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो सध्या नॉट रिचेबल आहे. दरम्यान या प्रकरणात पंटर रणजित पाटील याला अटक करण्यात आली आहे.